हे सरसोचं तेल आहे त्याला छान गरम करायचं आणि त्यानंतर थंड केल्यावरच त्याच्यात मसाले आणि कैरीचे काप टाकायचे. मेकअप मी घरी नाही करत, पण आधी मी एक ऑडिशन बनवली, सो मेकअप रिमूव्ह नाही केला. पण मेकअप रिमूव्ह करणं हे खूप मस्ट आहे, नाहीतर तुमची स्किन खराब होऊन जाईल. मला तर डेली ऑडिशन्स असतात तर मेकअप करावं लागतं आणि त्यानंतर मी रिमूव्ह पण करते. पण सध्या मी विचार केला की माझ्या ह्या कैऱ्या मस्त सुकल्या आहेत आणि आत्ता झटपट मी रेसिपी बनवते आणि छान तुमच्यापर्यंत पोहोचवते. सो आपण स्टार्ट करायचं छान चटपटीत लोणचं. सो आत्ता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की मी मेकअप केला होता आणि मी जे काही ऑडिशन बनवत होते ते हेच आहे. हे एक ॲड शूटचं ऑडिशन होतं, तर लोणचं बनवण्याआधी मी विचार केला फटाफट ऑडिशन बनवून टाकते, कारण त्यांना पण मला सेंड करायचं होतं त्यामुळे. तर तुम्ही साहित्य तर बघितलेच असेल. ह्याच्यामध्ये कैरीला मी रात्रभर फॅनखाली सुकवलं होतं छान क्लीन करून. त्यानंतर दिवसभर आज उन्हामध्ये ह्याला मी सुकवलं होतं. त्यानंतर हे तेल ह्याला मी छान गरम केलं आणि त्यानंतर थंड होऊन त्याच्यामध्ये हिंग पण टाकायची, कारण तुमचं जे लोणचं आहे ते खराब नाही होत. आणि त्यानंतर तुम्ही ह्या तेलाचा यूज करायचा. हे खडे मीठ आहे, जाड मीठ म्हणतात, ते मार्केटमध्ये भेटतं, कारण गावामध्ये लोक ह्याचाच यूज करतात आणि लोणचं पण तुमचं छान टेस्टी बनतं. ही आहे हळद, मिरची तुमच्या चवीनुसार. आणि चला बनवूया मग. तर पहिले मी टाकणार ह्याच्यामध्ये मसाला. या मसाल्यामध्ये मी कलौंजी, मेथीदाणा, सोप ह्याला चांगलं रोस्ट केलं, म्हणजे सॉते करायचं थोडंसं, आणि त्यानंतर मिक्सरमधून काढून हा मसाला बनवलेला आहे. हा मसाला आपण पूर्ण ह्याच्यामध्ये टाकायचा. तर ह्याला चांगलं मिक्स करायचं, मसाल्याला गाठी नाही पडू द्यायच्या, छान मिक्स करायचं. त्यानंतर मी हळद टाकते, लाल मिर्च पावडर, तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यात गूळ पण टाकू शकता. त्यानंतर मीठ टाकायचं. म्हणजे गोड आंबट पण लोणचं तुम्ही बनवू शकता. आणि ह्याच्यामध्ये सगळे ड्राय चमचेच वापरायचे, पाणी बिलकुल पण नाही टाकायचं. त्याच्यात कैरी टाकायची आणि चांगलं याला मिक्स करायचं. आणि त्यानंतर जे पण तुमचं काही कंटेनर आहे, पण मोस्टली कंटेनर हे काचेचंच तुम्ही यूज करा, नाहीतर तुमचं लोणचं खराब होईल. हा गूळ आहे आणि पावडरचा आहे, तर पावडर गूळ पण तुम्ही यूज करू शकता, नाहीतर नॉर्मल गावरान पेंडी येते ते पण यूज करू शकता. आता चांगलं मिक्स करायचं आणि कंटेनरमध्ये भरायचं. सो मी हा कंटेनर यूज करणार आहे काचेचा, तर तुम्ही पण काचेचाच यूज करा, कारण नाही तर तुमचं लोणचं खराब होईल. यासाठी चांगल्याला वॉश करायचं आणि उन्हामध्ये 10 मिनटं 15 मिनटं ठेवायचं, कारण त्याच्यातले जंतुनाशक कीटकनाशक जे पण काही आहे, जर्म्स वगैरे ते सगळे निघून जातात आणि तुमचं लोणचं कधी खराब होत नाही.
काही काही लोक ह्याच्यामध्ये पण मी बघितलंय म्हणजे कुठे कुठे कोळसा असतो ना त्याच्यात थोडंसं म्हणजे त्याला पेटून धूर देतात, हिंगाचा धूर, कारण ते चांगलं असतं, बोटात टिकतात. पण माझ्याकडे कोळसा अवेलेबल नाही, सो मी नॉर्मलच त्याला धुवून त्याला सुकू घातलं. आता मी त्याच्यामध्ये लोणचं घातलं. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये लोणचं टाकायचं आहे. फर्स्ट सेफ्टी, नाही तर माझी साईज खराब होऊन जाईल. वेट, आता आले. आधी मी टाकते कपडा, नाही तर माझंच काम एक्स्ट्रा वाढू फरशी पुसण्याचं. आणि माझी रूममेट पण मला किती छान खमंग वास येतोय, म्हणजे चटपटीत. सॉरी, सांडलं, वाटलंच मला. हे मी इकडे लागते. सो लोणचं हे रेडी आहे बघा, किती छान दिसतंय आणि खूप टेस्ट पण छान झाली असेल मेरी. मी फर्स्ट टाइम ट्राय केलं, आईला मी रेसिपी विचारली. सध्या आपण बाहेरगावी राहतो आणि बाहेरून आपण घेऊ शकतो, खाऊ शकतो, पण घरची टेस्ट असते. सो प्लीज तुम्ही पण हे ट्राय करा आणि बनवा. सो लाईक, सबस्क्राईब, शेअर माय चॅनल. लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी मी जी बनवली आहे ती तुम्ही पण बनवून बघा आणि टेस्ट करा. बाय.